नमस्कार. स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजीचा आजचा 5वा भाग. मी अश्विनी देवस्थळी आणि अनिशा माझी सून, आम्ही दोघी पुन्हा आलोय. अनिशाची मी पुन्हा एकदा ओळख करून देते. अनिशाने भारती विद्यापीठ पुणे इकडनं स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजीमध्ये BSc केलं, त्यानंतर MSc केलं आणि त्यानंतर ती गेले काही वर्ष स्वतंत्र प्रॅक्टिस करते. मागच्या भागामध्ये म्हणजे 4थ्या भागामध्ये आपण बघितलं की लहान मुलांमधल्या काही डिसऑर्डर्सबद्दल आपण बोललो, चर्चा केली. आणि आज आपण ॲडल्ट्स म्हणजे मोठ्या लोकांमध्ये जे डिसऑर्डर्स आहेत त्याचं स्पीच थेरपीने ट्रीटमेंट होऊ शकते याच्याबद्दल आपण अनिशाकडून अधिक खोलात जाऊन सविस्तर माहिती घेणार आहोत. तर अनिशा, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. हो. तर ज्या अडल्टमध्ये डिसऑर्डर्स ज्या आहेत जे स्पीच थेरपिस्ट ट्रीट करतो त्या टू नेम अ फ्यू स्वॉलोईंग म्हणजे गिळण्याशी रिलेटेड काही इश्यू असेल तर, किंवा स्टॅमरिंग किंवा बोलताना जो अडखळतात त्याच्यात प्रॉब्लेम, सो फ्लुएन्सी ऑफ स्पीचमध्ये प्रॉब्लेम असेल, किंवा मग कॅन्सर असेल, किंवा स्ट्रोक असेल, किंवा पार्किन्सन्स डिसीज असेल, किंवा मग व्हॉइस रिलेटेड काही इश्यूज असतील, किंवा हिअरिंग लॉस असेल, किंवा मग सो अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया असेल, तर या काही जी डिसीजेस आहेत दीज आर डेल्ट विथ बाय अ स्पीच थेरपिस्ट amongst the many other professionals who take care of the people who have these disorders. All of which cannot be directly prevented. पण बऱ्याच डिसऑर्डर्स सो ह्यातल्या काही आपल्याला त्याचा ऑनसेट लांबवता येतो, किंवा ज्या काही आहेत त्या ऑनसेट नाही लांबवता आला तरी ज्या डायग्नोज झाल्यावरती आमच्याकडे येतात डिरेक्टली. सो जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा देर इज अ टाईम पिरियड ज्याच्यात त्या आल्या तर स्पीच थेरपीचा जो इफेक्ट असतो ऑन द डिसऑर्डर्स, ऑन ट्रीटिंग द डिसऑर्डर्स, तर ऑप्टिमम असतो. सो खूप चांगली इम्प्रूव्हमेंट येते द कम इन दॅट स्पेक्युलेटेड टाईम पिरियड. सो इट्स इम्पॉर्टंट दॅट वी कन्सिडर दॅट. सो आधी आपण त्या डिसऑर्डर्सबद्दल बोलूया अँड देन वी कॅन स्पीक ऑफ द डिसऑर्डर्स ज्या प्रिव्हेंट किंवा मग ज्याचा ऑनसेट आपल्याला लांबवता येतो अशा काही. सो इन द अबव लिस्ट स्वॉलोईंग एक अशी डिसऑर्डर आहे ज्याच्यात गिळण्यात त्रास होतो. सो गिळण्याला जे काही मसल्स इम्पॉर्टंट असतात त्या सगळ्यात विकनेस येऊ शकतो ड्यू टू व्हेरियस रिझन्स. हे डायग्नोज झाल्यावरती आमच्याकडे येतं अँड वी कॅनॉट रिअली ट्रीट इट बिफोर दॅट, किंवा असे काही एक्सरसाइजेस नाही आहेत जे आधी केले आणि हे टाळता येईल. देन देर इज स्टॅमरिंग ज्याच्यात अडखळतात. सो युजली लोक जे अडखळतात ते आमच्याकडे लहानपणी पण येतात आणि काही लहानपणी जी दिलेली ट्रीटमेंट असते ती अर्धवट सोडतात, किंवा ड्यू टू सम रिझन्स ती पुढे कंटिन्यू होत नाही. आणि मग युजली ते कम जेव्हा फ्लुएन्सी ऑफ स्पीच इज रिक्वायर्ड इन देअर करिअर इंटरव्ह्यूजच्या वेळेला, किंवा लॉयर्स असतात सो त्यांच्या प्रोफेशनची ती नीड आहे, किंवा मग आता लग्न करायचं आहे तर आता थेरपी घेऊया असं असे लोक येतात. मग तेव्हा अगेन ते सेल्फ डायग्नोसिस असतं किंवा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. देन दे कम टू अस अँड ओनली देन वी कॅन ट्रीट देम. देन देर इज समथिंग लाईक जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा तो घशाचा कॅन्सर असू शकतो किंवा तोंडाचा कॅन्सर असू शकतो. जेव्हा तो होतो तेव्हा युजली त्याचं जे सर्जरी आहे किंवा इंटरव्हेन्शन आहे ते चालू झाल्यानंतर विदिन 3 months समजा स्पीच थेरपिस्ट बरोबर ट्रीटमेंट चालू केली तर त्याचा इफेक्ट खूप चांगला येतो. आणि इफ सर्जरी झाली असेल फॉर द कॅन्सर तर जेव्हा सुचर्स किंवा टाके जेव्हा हील होतात त्यानंतर यू कॅन स्टार्ट स्पीच थेरपी. ऑफकोर्स युअर डॉक्टर, ऑन्कोलॉजिस्ट और द ऑन्कोसर्जन विल प्रिस्क्राइब यू द सेम. आणि वेन रेडिएशन इज यूज्ड ॲज अ लाईन ऑफ ट्रीटमेंट तेव्हा रेडिएशन, ड्युरिंग द रेडिएशन अँड पोस्ट रेडिएशन तिन्ही वेळा थेरपी घेणं आवश्यक असतं. देन कमिंग टू पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन्स डिसीज अनिशा, ह्याच्यामध्ये मला एक विचारावंसं वाटतं की पार्किन्सन्स वरती आपण आता चर्चा करतो, ज्याला मराठीमध्ये कंपवात म्हणतात. तर हा एक्झॅक्टली कसा होतो आणि तो काय असतो हे थोडंसं सांगितलंस तर मग पुढे त्याची ट्रीटमेंट आणि त्याचं आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार चांगला पोचू शकतो लोकांपर्यंत. Parkinson's, usually out of the many causes, the main cause
ऑफ पार्किन्सन्स इज फाउंड टू बी डोपामाइन लेवल्समध्ये चेंजेस येतं ज्या रिड्युस्ड असतात युजली विच लीड्स टू पार्किन्सन्स. डोपामाइन हे कुठे असतं? हां, सो डोपामाइन इज अ न्यूरोट्रान्समिटर. अच्छा. Basically, to in easy terms, it's a messenger. It passes messages from one nerve cell to the other nerve cell. मेंदूच्या. सो जेव्हा ते लेवल्स रिड्यूस होतात तेव्हा युजली इट लीड्स टू पार्किन्सन्स. हे वन ऑफ द मेजर कॉज आहे. देन मुव्हिंग ऑन टू द probable the causes of Parkinson's is dopamine. आणि जे सिम्पटम्स असतात तो मेन फर्स्ट सिम्पटम असतो हँड ट्रेमर्स. हँड ट्रेमर्स युजली पहिले चालू होतात अँड द ट्रेमर्स कॅन देन मूव ऑन टू वेरियस मसल्स ऑफ युअर बॉडी. सो टंग, लिप्स, स्वरयंत्र हे सगळे मसल्स आहेत. सो ह्यात पण ट्रेमर्स येऊ शकतात ज्यांनी व्हॉइसचं फ्लुएन्सी अफेक्ट होते, पिच मॉड्युलेशन, लाऊडनेस मॉड्युलेशन अफेक्ट होतात. त्यामुळे ओव्हरऑल स्पीच खूप प्लेन किंवा मोनोटोनस वाटतं. रोबोटिक स्पीच पण वाटू शकतं कधी कधी. द अदर इन मोर सिव्हिअर स्टेजेस जसा जसा तो डिसऑर्डर प्रोग्रेस होत जातो तसं तसं स्वॉलोईंग अफेक्ट होतं, लाळ गळते. इट कॅन ऑल्सो समटाईम्स लीड टू इश्यूज इन मेमरी. ओके. सो हे त्याचे जसं डिसीज प्रोग्रेस होतो तसे इश्यूज दिसायला लागतात. टू delay the onset of these of the disease going into the later stages. किंवा ज्या काही स्किल्स तुमच्याकडे आत्ता आहेत, फॉर एक्झाम्पल आता फक्त ट्रेमर्स इन हँड सुरू झाले असतील, बाकी काही अफेक्टेड नसेल. सो टू मेंटेन दॅट लेवल ऑफ फंक्शनिंग फॉर अ लॉंगर पिरियड, इफ यू स्टार्ट वर्किंग ऑन युअर स्पीच मसल्स जे स्वॉलोईंगसाठी रिक्वायर्ड आहेत, जे फ्लुएंट स्पीचसाठी रिक्वायर्ड आहेत, तर त्याचा ऑनसेट थोडा प्रोलॉंग होऊ शकतो आणि तुम्ही ते स्किल्स रिटेन करू शकता, ज्याने की तुमची क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन राहते फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम. तर सो देर आर स्वॉलोईंग एक्सरसाइजेस टू इम्प्रूव्ह द स्वॉलोईंग मसल्स. इट्स लाईक जिम फॉर युअर मसल्स इन द थ्रोट किंवा द ओरल मसल्स. तर ते एक्सरसाइजेस घेता येतात. टू मेंटेन युअर मेमरी एक्सरसाइजेस घेता येतात. स्वरयंत्रासाठी त्याचं फंक्शनिंग मेंटेन करण्यासाठी, टंगचं फंक्शनिंग मेंटेन करण्यासाठी, सो दॅट ट्रेमर्स नाही सुरू व्हावेत त्याच्यासाठी एक्सरसाइजेस सुरू करता येतात. सो त्यामुळे लवकरात लवकर जेव्हा तुम्हाला कळतं की असं काही सुरुवात होतीये तर लगेच स्पीच थेरपिस्टकडे जाणं ॲडवायजेबल आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे पहिल्या स्टेजला कळते, दुसरी तिसरी स्टेज लांबवण्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो. सो प्रिव्हेंट नाही होऊ शकत. बेसिकली डायग्नोसिस स्टार्ट झाले की देन यू कॅन स्टार्ट थेरपी. Later, the other disorder that we could, which a therapist deals with is stroke. स्ट्रोक मध्ये पण मला असं वाटतं अनिशा की स्ट्रोक हा शब्द फार लूजली आपण तसाही वापरतो. तर मेडिकली स्ट्रोक मध्ये काय होतं हे एकदा सांगितलंस की पुन्हा जसं पार्किन्सन्स मध्ये कळलं की डोपामाइनचे लेवल्स कमी होतात, तसं स्ट्रोक मध्ये नेमकं काय होतं? स्ट्रोक मध्ये मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. डिपेंडिंग ऑन मेंदूच्या कुठच्या भागात रक्तपुरवठा कमी होतोय त्यानुसार त्याचे सिम्पटम्स दिसतात. सो वन ऑफ द सिम्पटम कॅन बी पॅरालिसिस. अदर सिम्पटम कॅन बी अफेजिया ज्याला म्हणतो, म्हणजे लॉस ऑफ लँग्वेज. आणि तिसरं म्हणजे मेमरी फंक्शन पण अफेक्ट होऊ शकतं. कधी कधी स्वॉलोईंग पण अफेक्ट होऊ शकतं. इट डिपेंड्स ऑन कुठचा एरिया मेंदूचा जिथे रक्तपुरवठा कमी झाला आहे. मग हे कधी कधी असे दोन्ही तिन्ही एकदम पण त्याच्यामध्ये हे सिम्पटम्स दिसू शकतात एखाद्या माणसाला ज्याला स्ट्रोक झाला असेल त्याच्यामध्ये. हो, दोन एरियाज अफेक्ट झाले असतील तर मग त्याचे सिम्पटम्स दिसून येतील. अगेन ह्याच्यात एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की विदिन 6 months फ्रॉम द ऑनसेट ऑफ फर्स्ट स्ट्रोक स्पीच थेरपिस्टकडे रेफरन्स गेला आणि ट्रीटमेंट सुरू झाली तर खूप अप्रतिम त्याचं रिकव्हरी होऊ शकते फ्रॉम दिस. एस्पेशली इन केसेस ऑफ लॉस ऑफ लँग्वेज जिथे होतो तिकडे खूप छान रिकव्हरी होते पेशंटमध्ये. पण फर्स्ट 6 months मध्ये ते रेफरल झालं पाहिजे. अच्छा, मग तुझ्याकडे असं एखादी केस तू मला अशी इंटरेस्टिंग सांगू शकशील की जिकडे वेळेत आल्यामुळे काय फरक पडला? हां, एक असं एक केस होती माझ्याकडे हू हॅड कम
विदिन 6 months ऑफ द पिरियड ऑफ देअर फर्स्ट स्ट्रोक. आणि ही ऑल्सो हॅड अ सेकंड स्ट्रोक, पण तेव्हा त्यांची ट्रीटमेंट ऑलरेडी चालू होती. आणि ते विदिन 6 monthsमध्ये आले अँड देन ही हॅड लॉस ऑफ लँग्वेज, दॅट इज कॉल्ड अफेझिया. सो त्यांना ब्रोकाज अफेझिया होता. ब्रोकाज एरिया मेंदूत एक एरिया आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग स्पीच. म्हणजे आता मी हे जे बोलतेय ते ब्रोकाज एरियामध्ये बोलते. सो त्याला रक्तपुरवठा कमी झाला आणि त्याचं फंक्शन कमी झालं की त्याला ब्रोकाज अफेझिया असं म्हणतात. दुसरे 1-2 अफेझिया जस्ट टू टॉक अबाउट इज वर्निकेज अफेझिया. म्हणजे वर्निकेज एरिया असतो. सो कोणी माझ्याशी काही बोललं, सो फॉर एक्झाम्पल कोणी सांगितलं रेज युअर हँड, तर हे जे मी केलं हे मला ते रेज युअर हँड हे कळलं म्हणून मी केलं. सो ते लँग्वेज समजणं इज वर्निकेज अफेझिया. सो जेव्हा वर्निकेज एरिया अफेक्ट होतो तेव्हा वर्निकेज अफेझिया होतो. सो भाषा समजत नाही पण तुम्ही बोलता अँड इट्स नॉट मिनिंगफुल. बरोबर. तसाच अनोमिक अफेझिया असतो वेअर द एरिया ऑफ ब्रेन विच इज युज्ड फॉर नेमिंग ऑब्जेक्ट्स दॅट इज अफेक्टेड. सो दॅट लीड्स टू अनोमिक अफेझिया. सो त्यात समजा त्यांना पर्टिक्युलर वर्ड्स नाही आठवत. सो द पर्सन वॉन्ट्स टू से ग्रास, सो द पर्सन विल से ते हिरव्या रंगाचं असतं. सो त्याच्या डोळ्यासमोर असतं पण त्याला गवत किंवा ग्रास हा शब्द त्याला आठवत नाही. सो देर आर सर्क्यम लोक्युशन. सो त्याच्याबद्दल 10 गोष्टी सांगेल आणि आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल की मी काय बोलतो. सो दॅट्स अनोमिक अफेझिया. युजली जेव्हा सगळे अफेझियाज रिकवर होतात तेव्हा जो एंडला जे राहतात ते अनोमिक अफेझियाचे सिम्पटम्स राहतात आणि मग ते हळूहळू ट्रीट करावे लागतात. सो कमिंग बॅक टू माय केस, द पर्सन वॉज विथ ब्रोकाज अफेझिया. He was a 63-year-old male and he could understand what we are speaking. कारण की ब्रोकाज एरिया अफेक्टेड होता, त्यांना समजायचं पण त्यांना बोलता नाही यायचं. सो आता इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की समजा आपण राईट हँडेड असतो तर द एरिया रिस्पॉन्सिबल इन द ब्रेन फॉर डिकोडिंग लँग्वेज इज द लेफ्ट हेमिस्फिअर. सो क्रॉस कनेक्शन. आणि द राईट हेमिस्फिअर युजली म्युझिक किंवा द ट्यून परसिव्ह करण्यात राईट हेमिस्फिअर हेल्प्स. तर जेव्हा ब्रोकाज अफेझिया होतो आणि लँग्वेज लॉस होतो म्हणजे वी कॅन कम टू अ कन्क्लुजन की लेफ्ट हेमिस्फिअर अफेक्टेड आहे. तर या केसमध्ये आम्ही काय केलं की वी यूज्ड द स्ट्रॉंग हेमिस्फिअर विच इज द राईट हेमिस्फिअर फॉर ट्रेनिंग him to speak. So the better hemisphere was used. So ते कसं केलं इज वी फर्स्ट टॉट हिम टू हम, कारण की त्याला ट्यून येत असणार आहे बिकॉज राईट हेमिस्फिअर इज गुड. सो ट्यूनचं हमिंग शिकवलं फक्त. सो एक 2-3 ट्यून्स प्रॅक्टिस केल्या. द वन विच वॉज इझिएस्ट ती शिकवली. मग आता ट्यूनमध्ये जेव्हा साऊंड्स टाकायचे तर द इझिएस्ट फॉर हिम वर वॉवल्स आ ई उ आणि म प ब हे जे ओठानी प्रोड्यूस होतात ते सोपे होते. तर ते आधी शिकवायचे होते. तर त्याच्यासाठी आधी नॉन व्हर्बल इमिटेशन म्हणजे न बोलता इमिटेट ते मसल्स न करता आलं पाहिजे तुम्हाला ते शिकवलं. सो आवाज न करता फक्त जॉ उघडायचा. सो हे इमिटेट करायला शिकवलं. मग फक्त लिप्स स्प्रेड करायचे ते इमिटेट करायला शिकवलं. सिंपल आधी टाळ्या वाजवायला शिकवलं. हात वर करा, हात खाली करा हे इमिटेट करायला शिकवलं. मग हळूहळू जेव्हा हे सगळं इमिटेशन केलं देन ती जी ट्यून लर्न होती त्यावरती आम्ही वॉवल्स एम्बेड केले. सो मग त्याच्यावरती शॉर्ट वर्ड्स एम्बेड झाले. मॅट आणि मग वी वेंट टू 2-word phrases, then sentences. And now if you hear him talk, you will probably not realize that he went through a phase where he couldn't speak at all due to aphasia. So fantastic. म्हणजे तुम्ही राईट ब्रेनचा वापर करून त्याची हेल्प घेऊन तुम्ही लेफ्ट ब्रेनला परत त्याच्या नॉर्मल ह्याच्यावरती आणायचा प्रयत्न केला. ॲज लॉंग एज तुमचं लँग्वेज हे कन्सर्न होतं. सो इट्स नियर नॉर्मल. कारण की थोडासा गाळ राहतो. लाईक मी म्हटलं अनोमिक अफेझिया थोडं वर्ड फाइंडिंग डिफिकल्टी राहते बट इट्स क्लोज टू नॉर्मल. डे टू डे लाईफ अफेक्ट नाही झालं त्याचं. त्याला बोलताच येत नव्हतं. ती व्यक्ती आज बोलायला लागली.
हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि त्यांच्या मुलीचं लग्न होतं हं. जस्ट आफ्टर द ट्रीटमेंट, सो ही वॉन्टेड टू गेट इट डन. बरं, ते त्यांच्यासाठी ट्रिगर होतं म्हणजे बरं होण्याचं. एक्झॅक्टली. तर खूप छान वाटलं ही केस ऐकून. आणि मंडळी, आपण आत्ता जे अनिशाने सांगितलं ह्यातले 2 महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगते समराईज करायला, की असे काही आज आपण डिसऑर्डर्स बघितल्या ज्या झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट चालू होते, आधी काही करू शकत नाही. पण ती ट्रीटमेंट कधी सुरू करायची, जसं कॅन्सरच्या बाबतीत सांगितलं की 3 महिन्याच्या आत करायला पाहिजे, किंवा स्ट्रोकच्या बाबतीत विदिन 6 मंथ्स करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. किंवा बाकीच्या डिसऑर्डर्सच्या बाबतीत जेव्हा पहिलं लक्षण दिसतं तेव्हा इमिजिएटली स्पीच थेरपिस्टकडे जायला पाहिजे. कारण हे पाळणं, ही टाइम लिमिट पाळणं हे फार महत्वाचं आहे. कारण त्यामुळे बऱ्याचशा पेशंट्सना त्यांची परत क्वालिटी ऑफ लाईफ मिळू शकते, ते परत नियर नॉर्मल लाईफ जगू शकतात. अगदी पूर्णतः नॉर्मल नसेल तरी खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतात. तर त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की असं कोणाला होऊ नये. पण तुमच्या ओळखीत, नातेवाईकात कोणालाही काही झालं असेल तर योग्य वेळेला ट्रीटमेंटसाठी योग्य व्यक्तीकडे न्या आणि हेल्दी राहा. धन्यवाद. Hi, myself Foram Gada. My dad was an successful businessman. He suffered from a paralytic stroke in 2015. Later then, we were taking the treatment in Criticare Hospital. At that time, he lost his speech. He couldn't speak, but he can understand every language. Later, the Criticare Hospital has referred us to Dr. Anisha Geji, and speech therapist. We consulted her. We started the speech therapy as per the guidelines of Anisha Geji. We had several sessions. Initial sessions we took were about humming, later then having pronunciation of few words. After that, in a few time, he was able to converse it, and we were trying him to have the conversations like talking with my brother, talking with me, rather than the other persons. Slowly, he was able to talk and have conversations quite good. Before, he was having stroke, not like that, but as per the normal person. Later then, he slowly recovered with the good speech, and we are thankful to Anisha Geji for having the good sessions and making my dad to come back to his normal life. Thank you.